नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा आपला कोकणातला चौथा दिवस आणि आज आपण पूर्ण प्राचीन कोकण एक्सप्लोअर करणार आहोत. तर हे लोकेशन जे आहे ते गणपतीपुळ्यापासून अर्धा एक किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथे एंट्री फी तुम्हाला 25 रुपये द्यावी लागते. चला तर आपण आज एक्सप्लोअर करूया प्राचीन कोकण. आतमध्ये येता शंकासुराने आपलं स्वागत केलेलं आहे. प्राचीन कोकणामध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. आम्ही येथे पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करीत आहोत. आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. तेथील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास पाप समजले जाई. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे नक्षत्रबाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. एक्झिट करताना तुम्ही तो बोर्ड पाहू शकता. याला पिंपळपार असे म्हणतात कारण हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला. हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाच आहे. हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवीने कोकणाच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे. हिरवे तळ कोकण सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना खाली वाकून या. येतात त्यांच्यापासून कोकम सरबत आणि कोकम आगळ तयार होते. तसेच त्यांच्या बियांपासून तेल तयार होते. त्या तेलाचा उपयोग कैलास जीवनसारख्या क्रीम मध्ये केला जातो. त्यांच्या फळांच्या सालींपासून आमसुले तयार होतात. आपल्या पुराणामध्ये उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरू शकत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशाला परशुरामाची भूमी असेही म्हटले जाते. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही एवढी दाट अरण्य, वाघ, अस्वल, गवेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारचे औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मी कासवे, सुसर, मगर यांसारखे प्राणी ते पाहायला मिळतील. कोकणामध्ये लाल रंगाचा जांबा नावाचा दगड मिळतो. जांबा दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आता ती आपल्या प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळेल. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. शिरफळाचे झाड आहे. शिरफळाची फळे जंतुनाशक असतात. तसेच त्यांचा वापर शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतात आणि गरम मसाल्यांसारख्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी ते एकत्र येत असत.
गावातील दोन व्यक्तींची भांडणं झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे जसे की पाखाडी बांधणे, लाकडी सांकाव बांधणे अशी कामे कोणी कुठे आणि कधी करायचं या विषयाचा निर्णय गावकरी येथेच बसून घेत असत. आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचं दर्शन घेतो. जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणसं आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचे एकमेकांकडे जाणे येणे असते. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसं वड, पिंपळ, नाग, सापांची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्गपूजक माणसे आहोत आणि आपल्या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलंय वाघजाई. हा सवाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. कोकणीवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणजे याला शिमग्याला गाराणे घातले जाते आणि पशुबळीही दिली जाते. ही विरगळ आहे वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह. इथे कडक लक्ष्मी दाखवले आहे. पोतराज लोक जे स्वतःला फटके आणि चापकाने मारून दाखवतात त्यांना कडक लक्ष्मी असे म्हणतात. हा कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घरा लागून जाते. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, कासार, चर्मकार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषांचे घरी जाऊन केसव दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पैली म्हणजेच आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात हे समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाबद्दल थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आला ते ज्या अर्थ आमच्या नाभिकाला समजले त्या अर्थ आमच्या संपूर्ण गावाला समजले. आमचे संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण पहिले खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. हे खोत आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोताचा असे. खोत गावचा प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. खोत लोक जमीनदार असत. सर्वसामान्यपणे सुखवस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लग्बीवरून असते की ते ऐषारामाचे जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरी होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. मास्कराचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही खोतांची 2 मुले आहेत. ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हा खेळ महाभारतामध्ये धर्मराज व दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिनांची फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. ते टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. या सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. खेळणारे जर कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 सहज रंगत असे. इतका मजेशीर खेळ असे. घराची रचना पहा. खोच्या उंचवट्यावर बसले आहे त्याला ओटी असे म्हणत. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असत. समोर आहे ती पडवी. गावातील सर्वसामान्य लोक पडवीत बसत असत. खोतांच्या उजव्या बाजूला देवघर, खोतांच्या डाव्या बाजूला स्वयंपाकघर, खोतांच्या मागे माजघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, खाली मोठे छप्पर. कोकणामध्ये फार उष्णता असते. ही उष्णता सतत त्या गॅप मधून बाहेर जाते व बाहेरील थंड आपली घरात जागा घेते व घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. अंगण
हा शेतकरी आहे. याचं गवताचं घर आणि त्याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. आमच्या गावातील प्रमुख उत्पादक घटक असे. हा एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे. गावातील 12 बलुतेदार खोतराजांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम तो शेतकरी करत असे. म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक तो शेतकरी होता. पूर्वीच असं याचं घर होतं, अगदी तसंच घर आम्ही ते उभारलं आहे. ही जी पेटलेली चूल दिसेल कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ही सतत पेटी ठेवली जायची, कारण पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तिथून 2 ते 3 निकारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल पेटवली जात असे. हा जर विसला तर घरामध्ये 2 गारगोटे ठेवल्या जात असत. ते एकमेकांना घासून विस्तव करावा लागत असे. ही खोयणी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला असायचा. पाठीमागे वेलीने बांधून ही पाण्यात ठेवली जाते. याच्या अंतर्गत रचना अशी आहे की आत गेलेला मासा परत बाहेर येऊ शकत नाही. ही शेणाने सारवलेली टोपली आहे. तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. धान्य साठवण्यासाठी तिचा वापर केला जातो. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरीक, वरी यांसारखी धान्य पिकवतो. ही धान्य या कणगीत ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवली जातात. वरती झाकण लावून बाहेरून शेणा मातीने लिंपून ठेवली जात व आतील धान्य 2 ते 3 वर्ष सहज टिकत असत. अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साठवतात. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे, कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा आला असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचलायचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला असायचा. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. गावातील महिलांना लागणारी दागिने व विविध देवतांना लागणारी दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असे. यांच्या या अप्रतिम कळाकुशरीमुळे यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र, वान्यवली ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान सोनाराचा असे. दाभोळ्या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधून भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. यातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तदंती वस्तू, हिरे, माणिके, दागिने, शंख, शिंपले, मसाले इत्यादी वस्तू निर्यात वाणी करत असे. त्याबद्दल संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे. म्हणजेच भारताने जे सुवर्ण गणभवले त्याची प्रवेशद्वारी कोकणची बंदरे होती. हा सुतार आहे. कोकणामध्ये 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहे त्यापैकी सुतार. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात तुम्हाला पाहायला मिळतील. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फळ इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाई व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. दर दसऱ्याला हा तेली आहे. आपण कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरे तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असू. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे घेऊन स्वतः तेलीकडे जात असे आणि तेली त्यांच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा याला खुंट असे म्हणतात. त्यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून ही लाट उभी राहते. या जोखडाला बैल बांधला जातो. इथून या आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली तेव्हा स्वतः बसतो. एवढं सगळं वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो व आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. ते तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केला जातो, आडवे लाकूड बाजूला केले जाते व ही लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जायचे. म्हणजेच पूर्वी तेलाला 6 ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. पुढे आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातणी होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते.
आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे. म्हणजेच बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम बुरुड करत असे. हे सूप आहे, फुलांची परडी आहे, ही रोवळी आहे. हिचा वापर धार्मिक कार्य तर धान्य धुण्यासाठी केला जातो. आपल्याकडे जेव्हा शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका व सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा पेटून उभ्या असतात. हा दिवस शुभ कार्य पार पाडण्याच्या आधी विजला तर अशुभ मानले जाते. आपल्याकडे जेव्हा चाकरमान्यांचे मुंबईला लग्न असते तेव्हा ही रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व वस्तू मिळू शकतात पण ही रोवळी मिळू शकत नाही. स्वयंपाकघर हे स्वयंपाकघर आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते. कोणत्याही दोन समाजाची खाद्य संस्कृती समान नव्हती. कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आपण कोकणी माणसं आपल्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न बोलल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत. हे जे जातणीसारखे दिसते त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य निघते, घिरटामध्ये भात घातले जाते. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो, कोंडा बाजूला होतो. हे शेवया कढायचे लाकडी यंत्र आहे आणि ते लोखंडी यंत्र आहे. हे मोदक पात्र आहे म्हणजेच कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात व हे मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते व आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते व हे रड उलट सुलट फिरवले जातात जेणेकरून आतील डाळ वाटूनच्या गोड अशा पुरणपोळ्या होतात. ती चहाची किटली आहे, तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डब्बे, बाजूला 2 चमचे, दोन्ही बाजूने लॉक केलेले आहेत. इथे लाकडी चमच्यांचे काही प्रकार दाखवले. दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. आपल्याकडे जो भात आहे तो रात्री भिजत घातला जातो व सकाळी तेथील आतील पाणी काढून तो भात पोह्याच्या खापरावर भाजला जातो व या उकळीमध्ये मुसळीच्या सहाय्याने काढले जाते व त्याचे पोहे तयार होतात. यावरून तुमच्या लक्षात आले मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याचप्रमाणे हा काळ साऱ्या मुलीच्या घरी आला आहे. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणी मुलींची लग्ने वयाच्या 8व्या व 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा काळ साऱ्या मुलीला बांगड्या बनायचा कोणताही मोबदला घेत नसे. ज्यावेळी या मुलीचे लग्न होई त्यावेळी मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असे. याच्या व्यतिरिक्त या लोकांना कोणताही मोबदला मिळत नसे. म्हणजेच हा कासार मुलीला 8 ते 10 वर्षे क्रेडिट देत असे. पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफेतोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत होते. सर एकाच फोनचा यूज करा. काल पाऊस पडला ना. सो इथे मार्लेश्वर देवस्थानाचं छोटंसं असं मिनिएचर तयार केले गेले. मार्लेश्वर देवस्थान हे कोकणातलं सगळ्यात प्रसिद्ध देवस्थान आहे. सो कोकणात जे नमन होतं तर त्याचं छोटंसं इथे चित्रीकरण करण्यात आलं आहे. सो आता आपण प्राचीन कोकण बघून एक्झिटच्या दिशेने चाललो आहे आणि एकंदरीत छान माहिती आपल्याला मिळाली की कोकणात 300-400 वर्षापूर्वी माणसाची जीवनशैली कशी होती, त्यांची खाद्य संस्कृती, त्यांचं राहणीमान कसं होतं, हे आपल्याला एकंदरीत छान माहिती मिळाली. सो हा व्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत आणि आपली कोकण सिरीजसुद्धा इथेच एंड होते. सो पुन्हा भेटूयात एका नव्या सिरीजमध्ये. लवकरच आपण एक नवीन सिरीज शूट करणार आहोत आणि तोपर्यंत हा कोकण व्लॉग सिरीज एन्जॉय करा. जर तुम्हाला व्हिडिओज आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूयात लवकरच. थँक्यू. बाय. टेक केअर.